प्रिय भाई बहनों, आज की रोटी के सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 7 मे 2026 गुरुवार। विजयांची दिशा। उन्नती ना पूर्वीकडून येते, ना पश्चिमकडून, ना दक्षिणकडून। स्तोत्र 75 अध्याय 6 वचन। स्तोत्र संग्रह एकूण 150 स्तोत्र आहेत। त्यापैकी 73 दाविदाने, 12 आसाफने, 11 गुरगाची पुत्रांनी, 2 सोलेमानने, 1 मोसेने, 1 एदानने लिहिली आणि उर्वरित अज्ञात लेखकांची आहेत। या स्तोत्रमधून आपण देवाचे लोकांची अंत करणे समजू शकतो। आजच्या वचनात आसाफ एक सामर्थ्यशाली सत्य सांगतो। विजय कोणत्याही भौतिक दिशेतून येत नाही, पूर्वी, पश्चिम किंवा वालवटातून नाही। जेव्हा शत्रू इस्रायलवर उठले तेव्हा त्यांनी मदतीसाठी आजूबाजूला पाहिले। पूर्वीकडून मिस्र मदत करेल काय, पश्चिमकडून सैन्य येईल काय, ते वाट पाहत राहिले, पण मदत आली नाही। मग आपण कुठे पाहावे? राजा दावीद उत्तर देतो, मी डोंगराकडे माझे डोळे उचलतो, माझी मदत कुठून येईल? माझी मदत परमेश्वराकडून येते, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माता आहे। स्तोत्र 121 अध्याय 1 आणि 2 वचन। प्रभूच्या आपला करा मदतीनीस आहे। लोक कमी असोत किंवा जास्त, विजय नेहमी त्यांचे हातात असतो। जेव्हा असंख्य मिदान्य समुद्र किनाऱ्याच्या वालूसारखे इस्रायलवर आले तेव्हा गिदोनने कोणत्याही दिशाकडे मदतीसाठी पाहिले नाही। त्याने वर पाहिले आणि देवावर विश्वास ठेवला। फक्त 300 माणसांसह देवाची साहाय्याने त्याने संपूर्ण मिदान्य सैन्याचा प्रभाव केला। तसाच जेव्हा राजा हिजकियाला बलाढ्य अश्शूरी सैन्याची धोका होता तेव्हा त्याने पूर्व किंवा पश्चिमकडे मदतीसाठी पाहिले नाही। त्याऐवजी त्याने प्रभूकडे वळलेले काय झाले? देवाने एक देवदूत पाठवला आणि एका स्त्रीत 1,85,000 अश्शूरी सैनिकांचे नाश झाला। येसाया 36 अध्याय 37 वचन। प्रिय देवाचे लेकरा, आज तुम्ही समस्यांनी वेढलेले असू शकता। तुम्ही विचार करत असाल, मला कोण वाचवेल? देवाचे वचन असे आहे, विजय कोणत्याही मानवी स्तोत्राकडून येणार नाही, तो फक्त प्रभूकडून येतो। तुमचे डोळे वर उचला, तुमची मदत येत आहे। अधिक चिंतनासाठी वचन। देवाचे आभार असोत, जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला विजय देतो। 1 कोरिंथियर 15 अध्याय 57 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ 2 राजे 1, 2 आणि 3 अध्याय। संध्याकाळ लूक 24 अध्याय 1 से 35 वचन। धन्यवाद।